हॅलो एव्हरीवन. तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. चला सुरुवात करू. नयनतारा सतीशच्या आरती ओढत असते आणि सचिन घरात येत असतात आणि मग सगळे खुश असतात. मग अचानक ते विचारतात ऋषी कुठं आहे म्हणून. तर नयनतारा बोलते की ते नंतर बोलूयात, आता तुम्ही आतमध्ये या. सतीश बोलतो की काय झालं ते सांग मला, तू असे का वागायला लागलीस, असे का बोलायला लागलीस आणि ऋषी कुठे आहे. तर नयनतारा सगळं प्रकरण सांगते की ऋषीने कसं कमळे आणि मला दोघींमधून कमळीला चूज केलं, असं सगळं नयनतारा सांगू लागते. पण इकडे सगळं सांगत असताना सतीश बोलतो, अरे काय चूक आहे मग त्या मुलीची, तिला बाप कोण नाहीये माहीत नाही म्हणून तिचीच काय चूक आहे असं. तर एवढं बोलून झाल्यानंतर त्याला अटॅक येतो. अटॅक केल्यानंतर त्याला फुल सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करतात. इकडे कमळी, ऋषी आणि सायबा हे सगळे असतात, ते चर्चा करत असतात. कारण का सर्व मावशीला असताना ते याददाश्त गेलेले असते. याददाश्त गेल्यानंतर डॉक्टर बोलतात की जबरदस्ती त्यांची याददाश्त आणण्याचा प्रयत्न करू नका, असं कमळीला बोलतात आणि त्यांची जरा जास्त काळजी घ्यावी लागेल असं. आणि मग इकडे ऋषीला समजतं, ऋषीला त्याच्या वेळेचा फोन येतो की पप्पाला अटॅक आलेला आहे, तर तू लवकर ये सिटी हॉस्पिटलमध्ये. मग सिटी हॉस्पिटलमध्ये ऋषी जातो आणि तिथेच एक लहान मुलं आणि बाबा येतात. त्याला बघून कमळीची आई म्हणजे सरू मावशी आहे ना, ती बघते आणि त्याच्या मागे पळते. तिकडे पळत असताना कमळी त्यांना शोधते आणि शोधत ती नयनताराच्या रूममध्ये येते, जिथे नयनतारा असते तिकडे. मग तिकडे त्यांचं अगोदरच चाललं असतं की ऋषी बोलतो पप्पांची तब्येत कशी आहे हे सगळ्यांना विचारतो. पण ऋषीला कोण सांगत नसतं. मग नयनतारा बोलते की तू कशाला इथे आली, सतीश मेला का जिवंत आहे हे बघायला आले का. तर कमळी बोलते नाही हो, असं मला तर माहीत पण नाही हे की माझी मम्मा इकडे आली होती म्हणून मी तिला शोधून तिकडे आले होते, असं कमळी सांगू लागते. पण कमळीचं कोणीही ऐकत नाही. इकडे कमळीच्या मम्माला कुठे लपवायचं म्हणजे कुठे ठेवायचं हे सगळं प्लॅनिंग चाललेला असतो. मग कमळी बोलते की आपण इथे हॉस्टेलमध्ये ठेवूयात. तर ऋषी बोलतो की हा प्रकरण पहिल्यांदा जे कोणी केलेलं आहे त्यांना समजलं नाही पाहिजे की या जिवंत आहेत म्हणून. हे सगळं बोलून इथेच आपला एपिसोड संपलेला असतो. चला भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय बाय.